देवेंद्र फडणवीस होते. खूप भांडायला लागलं, पण देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितला 12वी मधल्या प्रत्येक घरटी एक मुलगा लागेलच किंवा मुलगी लागेलच, असं GR आपण स्वतंत्र काढू आणि मग आपण 12वीच्या उंची वाढवायला प्रारंभ केली. खरं म्हणजे एवढ्या वर्षाचा जो प्रश्न होता ना, तो फार मोकळा झाला. मला कितीतरी आई वडिलांनी सांगितलं, साहेब आमच्या मुलाला कोणी मुलीच देत नाही. मी मगाशी विचारलं किती जणांची लग्न नाही झाली. त्या टायमाला कोणी मुलगीच द्यायला तयार नव्हतं, कारण अवस्था अशी होती की तुमचे धड घरं नव्हती, गाव उठत नाही, काही दुरुस्त करता येत नव्हतं, उत्पन्नाचं साधन नाही, जमिनी गेल्या. त्याच्यामुळे एकदम वाईट बकाळ परिस्थिती आपल्या सगळ्यांची झाली होती. पण त्याला खरी दिशा ही पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हा 12वी एकच प्रकल्प आहे. मग त्या मंगळ पडवळ मुलीने पण सांगितलं होतं, भारतात हा GR कुठे निघाला नाही, महाराष्ट्रात तर नाहीच. याच्या अगोदरचे पण भातसा आहेत, तानसा आहे, वैतरणा आहेत, बाहेरचे आपल्या जवळचे जी धरणं आहेत तिथले प्रकल्पग्रस्त पण अजून मांडतात, त्यांना अजून न्याय मिळत नाही. पण 12वीचा एकच GR असा निघाला तर त्याला आता जेवढी धरणं होतात त्या धरणातल्या सगळ्या लोकांची मागणी एक असते, 12वी सारखे आमच्या मुला मुलींना नोकऱ्या देत असाल तर आम्ही होऊ. आणि मी आता सांगितली वस्तू आपल्या तालुक्यात काळू धरण होत आहे. काळू धरणाची पण मागणी तीच आहे, कारण मलाही ते कळते ते, कारण जमिनी गेल्या, पैसे आले तर पैसे टिकत नाही. पैसे उडवायला आपण लगेच तयार असतो. तुम्हाला लगेच मोटरसायकली कोळ्या गावामध्ये पैसे आले होते तर म्हणते 70 का 75 बाईक आल्या होत्या या एक महिन्यामध्ये, एका दिवसात झालं काय. सगळे सांगत होते, प्रत्येकाने म्हणे बाईक घेतल्या. पैसे थांबतच नाही, पैसे खर्च होतात. मग घरावर असतील, लग्नावर असतील, बैलगाडी असेल, जोडे असेल किंवा गाडी असेल, अशा प्रकारचं चित्र तयार होत आहे आणि पैसे संपून जातात. मी स्वतः त्यातला 12वी मधला मी उठलो त्या टायमाला पण आम्हाला पैसे आले. त्या टायमाला तर पैसे काय 1100 रुपये आणि मला वाटतं 3 का 2,500 रुपये, 2,500 ना सुरुवातीला 2,500 होते ना. आणि तुला माहिती, तुला कुठला माहित आहे, 2,500 रुपये आणि 3,000 असे 2 टप्पे होते. 1,300 1,100 म्हणजे वर्कर्सला आणि 2,500 आणि 3,000 खरीप जमिनीला. पैसे आल्या सगळे उधळून मोकळे झाले आणि नंतर परिस्थिती गाव उठले आणि परिस्थिती बेकार झाली. आणि तोच विचार डोक्यामध्ये ठेवून आपण 12वीतला हा निर्णय घेतला की आम्हाला पैसे चालतील, पण त्याबरोबर पहिल्यांदा नोकऱ्यांचा GR जर असेल तरच आम्ही 12वीला वाढवण्याला मदत करू, नाही तर करणार मी नाही. आणि झालं, तो निर्णय झाला. आणि आज एवढी मुलं लागली, 1204 कुटुंब ही 100% त्याच्यामध्ये जातील. नोकऱ्यांचा असेल तर त्यांना पैसे मिळणारे असतील, प्रत्येकाला त्याचा न्याय मिळेल. आता 1-2-3 शंका तुम्ही सांगितल्यात की भावाच्या किंवा बहिणीच्या मुलाचं तो GR मध्ये आपण परत बदल करायला लागेल. तो बदल करून आपण त्याला न्याय देण्याची भूमिका करू. पण आता पुन्हा अजून एक यादी ही 107ची आहे, ती येत्या याच आठवड्यामध्ये ती डिक्लेअर होईल. आता झालंय कसं सांगतो तुम्हाला, परवा नवी मुंबई महापालिकेत तिथले प्रकल्पग्रस्त आहेत ना, त्यांनी विरोध केला आणि नगरसेवक निवडून आले त्यांनी पण विरोध केला की आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या नाही आणि 12वीच्या प्रकल्पग्रस्तांना आमच्या नवी मुंबईला नोकऱ्या दिल्या. त्यांचा आता विरोध झालेला आहे. त्यामुळे आता नवी मुंबईच्या सारखं जर हे झालं तर खूप अडचणी निर्माण होतील. त्यामुळं तुमचे डॉक्युमेंट, तुमचे कागद हे लवकरात लवकर डिक्लेअर झाल्यावर द्या. ताबडतोब आपण ती यादी डिक्लेअर करून टाकू. पहिली जी मध्ये आता एक मागच्या आठवड्यामध्ये झाली, त्यांना पाठवले पण आपण, त्यामुळे त्यांचे मार्ग लागून गेलाय. पण तुमची मोठी आहे, नवी मुंबईला पण काही पाठवायला लागत असतील तर त्याला कदाचित ब्रेक लागेल, दुसरीकडे कुठेतरी आपल्याला द्यायला. आणि म्हणून पटापट जिथं ऑर्डर मिळेल त्यांनी ताबडतोब जाऊन हजर व्हा. नंतर काय बदल करत असेल तर तो बदल करू, काळजी करण्याची गरज नाही. दुसरं एक महत्वाचं की मला बऱ्याच वेळ अशा शंका नाही, बऱ्याच लोकांनी सांगितलं कोणी पण पुढारी येतो, पैसे मागतो तुमच्याकडे. याच्यातल्या कोणी पैसे देणारे आहेत का? कोणाला पैसे द्यायला लागले का नोकरीच्या नोकरी लावतो म्हणून? कोणी आहेत का? असेल तर सांगणार पण नाही तुम्ही. पण मला माहिती आहे काही लोक पैसे खाल्ले बिना बरं ना. त्यामुळं हे दलाल या तालुक्यामध्ये खूप वाढले. या दलालांचं मला जर एखाद्याचं नाव गेलं ना तर त्याला मी साफ होईल सपाट करून टाकेन.
एक रुपयाही कोणाला द्यायला लागत नाही, कोणालाही नाही. एवढी मुलं लागतील त्याला कोणालाही रुपया लागणार नाही द्यायला. पण तरी पण काही लोक अशा पद्धतीने जातात, काही नाही आम्ही करून आणू, असं करू, कलेक्टरला द्यायला लागतील, याला द्यायला लागतील, बरं काय आमदारला द्यायला सांगत. माझा पण कदाचित चांगला पण असेल माझं नाव नाही आलं कुठे अजून. त्यामुळे तुम्ही कोणीही एक रुपये कोणाला द्यायची गरज नाही. आणि दिला असतील तर त्याच्या घरी जा आणि पैसे मागून घ्या. आणि मला जर समजलं का पैसे दिलेत त्याचं नाव आहे तर ते नाव पण मी बघतो. अरे या असल्या पैसे देऊन लावणारा मी माणूस नाही. मला माझ्या लोकांना, लुटणाऱ्या लोकांना आधार देण्याचा विचार आहे. आणि म्हणून इथून मला सगळ्यांना नोकऱ्या मिळतात. त्या तुमच्या आई वडिलांनी ठेवलेली जमीन बुडली, डॅम झाला, लोकांना पाणी मिळालं, त्यासाठी तुम्हाला आज खऱ्या अर्थाने आपण हे केले. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने नोकरी करा. काही मुलं, आज मी अंधेरीला जातोय किंवा MIDCच्या ऑफिसला जातोय, ती मुलं एवढी खुश आहेत तुम्हाला सांगतो. मला भेटतात तिथे गेल्यावर आणि ते अधिकारी सांगतात साहेब प्रामाणिकपणे चांगल्या नोकऱ्या करतात. हा विचार तुम्ही सगळ्यांनी करा. मुलींनी पण एवढ्या लांब जायला लागणार नाही, पण आपण सगळ्यांनी चांगल्या विचारातून नोकरी केली तर भविष्य त्याच्यामध्ये पुढे उज्ज्वल होईल. त्याच्यात CR मध्ये अजूनही काही बदल करायचे आहेत. की एक बैठक आता लावतोय, त्या बैठकीमध्ये आपण तो निर्णय घेऊ आणि काही बदल घडवायचे आहेत पुढच्या दृष्टीने, तो सुद्धा तुमचा फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय आपण करणार आहोत. आपल्या सगळ्या मुला मुलींना सांगतोय प्रामाणिकपणे नोकरी करा. चुकीच्या मार्गाला जाऊ नका, चुकीच्या संधी पकडू नका. फसवणारे लोक खूप असतात, अजिबात कुठे विश्वास ठेवू नका, नाहीतर तुमच्या आयुष्याची नोकरी ही कधी जाऊ शकते. त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपली नोकरी करा, एवढंच तुम्हाला मी आज संदेश देईल. लवकरात लवकर यांनी प्रसिद्ध करायची परवानगी आणि ताबडतोब तुमच्या ऑर्डरी काढण्याचा प्रयत्न